पंचांना विनंती आहे निर्धारित वेळेतच पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ऑन दी अप कव्हर्स मध्ये अर्जुन घाटेचा क्लास पाहायला मिळतोय आणि येतोय चौकार. और यहाँ पर आखिरी दिन का, माफ कीजिए, तीसरे दिन का आखिरी मुकाबला। इस बार फुल टॉस गेंद सीधी खेल दिया पर अर्जुन ने, कोई चांस नहीं, गेंद सीधी डाउन द ग्राउंड। 4 रनों के लिए, इसी के साथ रन संख्या जा पहुंची है। ओवर के बाद में बताएंगे। और हमारे मित्र, मोटे भाई, बड़े भाई आकाश साबळे, काफी अच्छे गेंदबाज। फिर से यहां पर गेंदबाज काके फिर से खेलना चाहते थे, इस बार अच्छी गेंद काके की तरफ से। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर 14 रन हो चुके हैं। और काफी बेहतरीन टूर्नामेंट चलता हो यहाँ पर। जैस प्रीमियर लीग ऑर्गेनाइजर फॉर आमिल शेख, प्रसाद फदाट, विक्रांत गुरुवे। काफी अच्छा मुकाबला चलता हुआ बीच मैदान में। क्या धूप क्या छाव, हमें तो क्रिकेट से लगाओ, ऐसी ये टूर्नामेंट। इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर और अच्छी फील्डिंग काके की तरफ से। चलता हुआ दूसरा ओवर जिसे पूरा कर रहे गेंदबाज रोहित।
काफी अच्छी बल्लेबाजी अभी तक अर्जुन घाटे। इस बार बेहतरीन गेंद, अच्छी तरह से खेला, यहाँ पर थोड़ी सी मिस फील्ड जिसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए और काफी गुस्से में यहाँ पर प्रसाद फताट देखे जा सकते हैं। आज के दिन का ये आखिरी मुकाबला राजे छत्रपति वर्सेस छवा 11। इस बार खेलना चाहते हैं, रनआउट का चांस हो सकता है मगर बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट जहां तक सागर का सवाल और लेग बाइस का आता हुआ इशारा। इस बार अच्छी गेंद अपनी फॉलो थ्रो में फील्ड करने में कामयाब रोहित। चलता हुआ पावर प्ले का दूसरा ओवर जिसे पूरा करते हुए रोहित, और इस लीग का मेगा फाइनल रविवार को खेला जाएगा। इतवार का दिन, छुट्टी का दिन। इस बार पटकी हुई गेंद काफी बेहतरीन लगा यहां पर मगर फील्डर वहां पर मौजूद और विकेट का पतन होता हुआ लगता हुआ पहला झटका सागर के रूप में। और अगले बल्लेबाज करण बेंडवाल। और अगले बल्लेबाज करण मेंढवाल। अच्छी गेंदबाजी अभी तक रोहित की तरफ से। फील्डिंग पे तब्दीली करते हुए रोहित, फिर से अबर करण मेंढवाल। इस बार बेहतरीन कट कर दिया, गेंद सीधी गली के क्षेत्र में जाती हुई, कोई चांस नहीं और गेंद सीधी 4 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 22 रनों पर जा पहुंची है। चलो जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजाएं। और अगले गेंदबाज अविनाश सर। गेंदबाजी के लिए अविनाश सर और स्ट्राइक पर यहां पर अर्जुन घाटे। अच्छी गेंद समझ नहीं सके बल्लेबाज अर्जुन। अच्छी गेंदबाजी अभी तक।
इस बार फिर से लपट कर खेलना चाहते थे, साफ बीट होते हुए अर्जुन। इस बार खड़ी हो चुकी है गेंद, कप्तान उसके नीचे प्रसाद पदार्थ, और लगता हुआ ये दूसरा झटका अर्जुन घाटे के रूप में, और बेहतरीन अभी तक गेंदबाजी डालने में कामयाब अविनाश सर। स्वप्निल बल्लेबाजी के लिए जाते हुए, पहली बार सामना करेंगे स्वप्निल। कर दिया यहां पर, कोई चांस नहीं, और गेंद सीधी 4 रनों के लिए। इसी 4 रनों के साथ अपना खाता खोलते हुए स्वप्निल और रन संख्या को जा पहुंचा है 26 रनों पर। इस बार अच्छी गेंद, अच्छी वापसी यहां पर राजे छत्रपति की तरफ से। चलता हुआ तीसरा ओवर, इस बार बेहतरीन शॉट, गेंद सीधी 1 बाउंस, 4 रनों के लिए। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंचे 30 रनों पर, 2 विकेट के नुकसान में। और गेंदबाजी के लिए सतीश चौहान। इस बार अच्छी फील्डिंग, विशाल बर्डे गली के क्षेत्र में मौजूद। एक अच्छे ऑलराउंडर विशाल बर्डे देखे जा सकते हैं।
बाहर खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद और धीरे धीरे यहाँ पर सिंगल डबल रोटेट करते हुए दोनों ही बल्लेबाज। और दोनों ही टीमों को बता दो कि इस मैच में ड्रिंक्स ब्रेक नहीं होगा। फिर से यहाँ पर अच्छी गेंद, लेग बाइस का आता हुआ इशारा। फिर से यहाँ पर अच्छी गेंद, चलता हुआ चौथा ओवर जिसे पूरा करे सतीश चौहान। और यहाँ पर साफ बोल्ड होते हुए करण मेंढवाल और अगले बल्लेबाज गौरव बर्डे। गौरव बर्डे आल्यात बॅटिंगसाठी। खरं तर मात्र या बॉलवरती सतीश चव्हाणचा अप्रतिम मारा, यष्टांवरती बॉल जाऊन आदळला आणि फिंच हिटर करण बेंडवाल मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत। छावा 11 संघ पहिल्या काही ओव्हर्समध्ये या संघाने धावा केल्या, त्यानंतर मात्र लागोपाठ विकेट येत गेल्या आणि या चौथ्या ओव्हरमध्ये आणखी एक वेळ करण बेंडवाल मात्र आज सस्त्यात पुन्हा एक वेळ बाद झाल्यात। करण सारखा बॅटर बाद होणं म्हणजे एक मोठा धक्का लागतोय टीम छावा 11 संघाला। संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एकूण 8 संघ आणि 8ही संघ ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेत खेळले आहेत। खरं तर उद्याच्या दिवसामध्ये लीग स्टेजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि परवा रविवारला या संपूर्ण स्पर्धेचा फायनल दिवस आहे, ग्रँड फिनाले, जो की रविवारी खेळवला जाईल। गौरव बर्डे आता बॅटिंगसाठी, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती सतीश चव्हाण तयार आहेत। या टेप बॉलवरती यावेळेला पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, नॉन स्ट्रायकिंगला फेकी केली आहे, परंतु मात्र लेग बाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाईल, म्हणजेच की 4 ओव्हरचा खेळ पहिल्या डावाचा समाप्त। धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम छावा 11 संघ। तर ड्रिंक्स ब्रेक जरूर असणार आहे, नसणार आहे ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे, माफी असावी। खरं तर वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे फिल्डिंग लावायची आहे लगेच। चला प्रसाद पदार्थ फिल्डिंग लावून घ्या। तर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे। धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचे 4 ओव्हर। रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला पैकी जोरात केली होती, परंतु मात्र पोहोचल्यात। गौरव लेग बाईटचा इशारा या दरम्यान पंचांकडून पाहायला मिळतोय। अनिकेत आडवे
खरं तर माडवीर परिसरातला हा खेळाडू आहे, मात्र 17 वर्षाचा फिरकीपटू. जडेजासारखी त्याचे ॲक्शन आहे. वेळ तुमच्याकडे कमी आहे, परंतु तुम्हाला या वेळेतच सामना संपवावा लागणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे, खरं तर अंधार पडू शकतो, त्यामुळे सामना लवकरात लवकर खेळता ठेवा. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फिल्डर बॉलपर्यंत वेगाने पोहोचते. स्वतः अनिकेत पोहोचल्यात बॉलवरती. एकच मात्र धाव याही बॉलवरती जोडली जाईल. 5वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि बघा, युवा खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्त प्रीमियर लीगच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. जास्त स्पोर्ट्सचे सर्व आमिल सर असतील, प्रसाद दादा असतील, त्यानंतर विक्की दादा असतील, मलदादा बोरकर असतील, असलम भैया असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात येते आहे. बुलढाणा आणि बुलढाणा परिसरातील अनेक खेळाडू यामध्ये जर पाहिलं तर खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कॅप्टन रनआउटचा चान्स, फेकी केली गेली आहे. मला असं वाटतंय की खरं तर फेकी जोरात आली होती. त्या फ्रेममध्ये होती का गौरव, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघा, बुलढाणा असू द्यात, मोताळा, मलकापूर, त्याचबरोबर सैलानी, धाड, माडविहीर, केसापूर, त्यानंतर जर पाहिलं तर आंबळापूर, आउट. आऊट असणार आहे. तर नक्कीच हा सामना लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे. धावसंख्या धाव फलकावरती आता कॅप्टन मनोज आले आहेत बॅटिंगसाठी. कॅप्टन मनोज पाहायला मिळतील. चौथा गडी बाद झालाय गौरवच्या रूपामध्ये 38 धावींवरती. 5व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच खूप चांगला मारा केला अनिकेतने. हो 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 हो, काय बॉल पाहायला मिळतोय, काय डिलिव्हरी टाकली आहे. गुड लेंथला पडल्यानंतर अक्षरशः शार्प टर्न पाहायला मिळतो अनिकेतच्या या बॉलमध्ये. निर्जाव चेंडू टाकत असताना पुन्हा एक वेळ. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. धावसंख्या 38 धावींवरती, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एक वेळ लाजवाब डिलिव्हरी, शार्प टर्न, आणि आणखीन एक वेळ हा निर्धाव चेंडू टाकला अनिकेतने. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम छावा 11 संघ. चला प्रसाद दादा, लवकर लवकर फिल्डिंग लावायची, वेळ तुमच्याकडे कमी आहे. चला चला लवकर. चला प्रसाद पदार्थ, आपण कृपया लवकर लवकर फिल्डिंग लावायची आहे. कॅप्टन आहात, थोडासा वेळ वाचवा. जर यानंतर टीम अडल घेतला तर नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीने सूचना करण्यात येतील. पहिलाच बॉल शॉर्ट अंबुल करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु मात्र दोन्ही फिल्डरच्या अगदी मधोमध गॅप भेटला जाईल. स्वप्नील जाधवच्या बॅट मधून ह्या येत आहेत 4 धावा. खरं तर विनंती आहे, सामना लवकर लवकर खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. कॅप्टन प्रसाद, आपणास विनंती आहे, वेळ वाचवा.
बॉल हवेत, क्रिश बॉलच्या खाली, परंतु मात्र इथे रन घेण्याचा चान्स. तिसरी ही धाव पूर्ण होते का? नाही, 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. सरळ राहिला या बॉल, पडल्यानंतर सरळ राहिला, निर्धाव चेंडू समावतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळून काढलाय, फिल्डर आहे तिथे गणेश. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 46. पुन्हा लोअर फुल टॉस ऑन साइडला चांगला खेळून काढलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकच धाव आणि दोन्ही फलंदाज एका धावेवरती समाधानी राहतील. 6 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर इथून 12 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे पहिल्या डावातला. चला प्रसाद, लवकर लवकर फिल्डिंग लावायची आहे, वेळ वाचवा. सातव्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले अनिकेत आडवे यांना. डावकरी आताचा हा फिरकीपटू. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतने मात्र 2च धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल राहिलंय पहिलं अनिकेतचं षटक जर पाहिलं तर. मात्र त्या पहिलाच बॉल स्लाइटली ओव्हर पिच स्वप्नील जाधवने. आता मात्र त्यांचा जुना खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि बॉलला पाठवलं अगदी स्टेडियमच्या बाहेर. या 6 धावा षटकार पाहायला मिळतोय.
आणि बॉल परत आलाय आणि खरं तर बॉल परत आलाय बघा. स्टेडियमच्या बाहेरून प्रेक्षकांनी तो बॉल परत केला. त्या प्रेक्षकांचं मनस्वी आभार. धाव संख्या दो फलकेवरती 53 रन संख्या 53 रनों पर चलता हुआ ये 7वां ओवर. इस बार भी उड़ाया इस गेंद को और जुड़ी है गेंद सीधी मैदान के बाहर. ये आता हुआ मैक्सिमम 6 रनों के लिए. क्या शॉट खेला है इस बार स्वप्निल जाधव ने. लगातार देखा जाए तो पिछली 2 गेंदों पे 2 सिक्सर लगाए हैं. जिस तरह की बल्लेबाजी की आवश्यकता थी इस मैच में उसी तरह की बल्लेबाजी करते हुए इस मैच में अब स्वप्निल जाधव रन संख्या 6 रनों के साथ 59 रनों पर चलता हुआ महज 7वां ओवर जिसे पूरा करे अनिकेत आडवे. फिर से एक बार लेफ्ट हैंडर गेंदबाज तैयार रहेंगे. इस बार भी बड़ा शॉट खेलना चाहते थे. टॉपेज हुआ है, फंसाया है इस बार. अनिकेत आडवे ने अपने गेंदबाजी में एक बड़ा विकेट अपने नाम किया है. स्वप्निल जाधव का खेल यहां होता हुआ समाप्त. रन संख्या 59 रनों पर 5वां विकेट गिरता हुआ टीम चावा 11 टीम का. रन संख्या 59 रनों पर 5वां विकेट गिरता हुआ स्वप्निल जाधव जिन्होंने 15 गेंदों में 31 रनों की पारी खेली है. जिसमें देखा जाए तो 2 सिक्सर और 3 बाउंड्रीज की मदद से अपने टीम को अब देखा जाए तो एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा किया है. 59 रनों पर रन संख्या जाकर पहुंची है. 7वां ओवर. इम्पॅक्ट कोणाच्या नावावर ते सांगायचं. शुभम धुरंधर. फिफ्टी 59 रनों पर 5वां विकेट और इस बार लेफ्ट हैंडेड बैटर शुभम शेवाड़े आए बल्लेबाजी के लिए. ये बल्लेबाज भी बैटिंग कर सकता है. उस क्षमता इस बल्लेबाज में देखने को मिलेगी. देखना होगा आने वाले कुछ महज गेंदों में किस तरह से बल्लेबाजी करेंगे. पहली गेंद बड़ा शॉट खेलना चाहते थे. खुद को जगह बनाकर स्क्वायर लेग के क्षेत्र में खेलना चाहते थे शुभम. इस बार बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं है. डॉट बॉल आता हुआ और डॉट बॉल के साथ प्रयास करना होगा बड़े शॉट का. इस बार खेला है प्रॉपर टाइमिंग के साथ. गेंद ऊपर गई है, दूर नहीं, और फील्डर गेंद के नीचे. योगेश शेवाड़े आज इस मुकाबले में अपना खाता भी खोल नहीं पाए. 0 पर आउट होते होंगे योगेश. शुभम अब 0 पर आउट. रितेश आए हैं अब बल्लेबाजी के लिए. बैकफुट पर जाकर अच्छा कट किया है. इस बार भी प्रॉपर टाइमिंग हुआ था. मिसफील्ड रन्स यहां बचाए जाएंगे. 2 रनों के साथ अब ओवर की होगी समाप्ति. 7 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 61 रनों पर
6 विकेट के नुकसान पर टीम छावा 11। आठवा ओव्हर अविनाश जायबाय आल्यात. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. गणेश गायकवाड तिथे आहे. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली परंतु 2 धावा जोडल्या जातील. कॅप्टन एका बाजूला आहे. मनोज गायकवाड लवकर लवकर सामना खेळवायचा आहे. पुन्हा एक वेळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि तेवढ्या चांगल्या ताकदीने बॉलला परत सुद्धा केलंय. रॉकेट आर्म थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मला असं वाटतं रोहित त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 64 धावा 64. संध्याकाळच्या सत्रातला हा सामना चाललाय. अनेक प्रेक्षक या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेक्षक गॅलरीतून या सामन्याचा आनंद घेत आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतोय. या बॉलवरती एकच मात्र धाव जोडली जाईल. एक सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 65-65. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये मोठा फटका घुमवण्याचा प्रयत्न. बॅट जोरात फिरवली होती परंतु मात्र बॉलच्या लाईनमध्ये यावेळेला आले नाहीये मनोज. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 2 चेंडू शेष असणार आहे या पहिल्या डावातले. धावसंख्या 65 धावांवरती स्थिरावली आहे. पुढच्या 2 बॉलवरती 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल जर करायची असेल टीम छावा 11 संघाला. यावेळेला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग ही झालंय. कॅप्टन मनोज गायकवाडच्या बॅट मधून या बॉलवरती आसमानी टोला षटकार. 6 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि तो मोठा फटका आला. समोर टाकलेला बॉल पसंत आहे. ताकदीने घुमवली. शक्ती या ठिकाणी लावली. ताकद लावली त्या बॉलवरती आणि या 6 धावा जोडल्या जातील. येणारा बॉल या इनिंगचा शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती या 6 धावांच्या मदतीने 71 धावा. अकोटप्प्याचा बॉल आताही चांगला पोल केला. शॉर्ट आर्म पोलचा एवढा ताकदीने गॅप भेटला जाईल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मागच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज पाहायला मिळाले. या अगोदरचा बॉल षटकार आणि शेवटच्या बॉलवरती समाप्त केलाय या इनिंगला कॅप्टन मनोजने चौकाराने. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 75 धावा 76 धावा बनवायच्या आहेत टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाला.
चला छावा 11 फिल्डिंग लावायची आहे लगेच. आपणास विनंती आहे, छावा 11 फिल्डिंग लावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच्याहत्तर धावा बनवल्यात टीम छावा 11 संघाने. पहिलाच बॉल जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डरला बीट करत बॉल जातोय डीप स्क्वेअर बनवण्याच्या पलीकडे. पंचांचा इशारा आहे तोय चौकार. 4 धावा.
जागा बनवली, शॉर्ट टर्म पुल केलाय आणि कॅप्टन प्रसादच्या बॅट मधून हा बॉल फेकून दिलाय. ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला स्कोरले बडोलांच्या पलीकडे हा येतोय षटकार. निर्धाव चेंडू टाकलाय, ओळखलं होतं मनोज यांनी म्हणून दूर ठेवलाय. ज्या पद्धतीने बॉल टाकला होता आउटसाइड दी ऑफ स्टंप रेंज पासून दूर ठेवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने चांगला खेळलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय वेगाने, ताकदीने घुमवली होती बॅट, फिरवली बॅट यावेळेला, तेवढ्याच ताकदीने कनेक्ट सुद्धा झाला हा बॉल आणि बॉल जातोय कौकर वडोल्यांच्या पलीकडे. मैदानाला आग लावणारा चौकार. आणि आता मात्र विकेट विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. डीजे आणि आता बॅटिंगसाठी राम आडवे आल्यात. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये राम आडवे. पहिलाच बॉल आल्या आल्या कट चांगला केलाय, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर सजवला जाईल. ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, एक गडी बाद. प्रसादची मोठी विकेट आली पहिल्याच ओव्हरमध्ये. टाकायचे आहेत, वेळ वाचवा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन पाहायला मिळतील आपल्याला. अर्जुन घाटे आलेत. लवकर लवकर फिल्डिंग चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. अर्जुनचा पहिलाच बॉल अगदी समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन आणि सिंगल धाव जोडली जाईल. 16 धाव्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसरा ओव्हरचा खेळ. या दुसऱ्या डावातला खरं तर 76 धावांचा पाठलाग करत असताना टीम राजे छत्रपती बुलढाणा संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या प्रसादच्या बॅटमधून, परंतु विकेट सुद्धा आली.
कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय. सतीश घोडके त्या ठिकाणी होते. युवा खेळाडू आहेत. आणि खरं तर सिनियर खेळाडू आहेत. अनेक काळ क्रिकेट गाजवलंय. आज सुद्धा त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. पायावरचा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्लासिकल राम आडवेने खेळून काढलाय आणि बॉलला पाठवलंय डीप स्कोरले वडिलांच्या पलीकडे. रामच्या बॅट मधून आहे तो चौकार. पुन्हा एक वेळ त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. बॉल पायाच्या मधून निघून गेला. डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळतील. डीजे दुसरा ओव्हर प्रगती पथाला आहे. 2 चौकार आल्यात या ओव्हर मध्ये. हाय बॉल इनसाइड आउट. ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्लासिकल राम आडवे मैदानाच्या आतमध्ये चौकारांची हॅट्रिक लगावत असताना आणखीन एक चौकार. कव्हर्स मध्ये चांगला खेळलाय. जागा बनवली आणि कव्हर मध्ये ज्या पद्धतीने फटका खेळून काढलाय डीप कव्हरला बॉल फरार केलाय 4 धावांसाठी. बॉल आणि 43 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका विनंती आहे. कॅप्टन छावा 11 संघाचे चला लवकर लवकर फिल्डिंग लावायची आहे. वेळ वाचवा. तुमच्याकडे निर्धारित वेळ आहे. त्या निर्धारित वेळामध्येच तुम्हाला 8 ओव्हर टाकायचे आहेत. टेप बॉल ओव्हर साठी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वप्नील जाधव आल्यात टेप बॉल ओव्हर साठी.
टेप बॉल ओव्हर नाही आहे. सागर गवडी पाहायला मिळतील. सागर गवडी आणखी एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग साठी पाहायला मिळतात. सागर गवडी स्ट्रायकिंगला आहे गणेश गायकवाड. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा लागत, बॉल फ्लाय स्लिपच्या क्षेत्रामध्ये. सिंगल धाव एवढ्याला जोडली जाईल. 35 बॉल 42 ची गरज या मॅच मध्ये आहे. 35 मध्ये 42 करायचे आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, विकेट किपिंग बघा. खरं जर पाहिलं तर सिनियर खेळाडू. ओके, ग्लोव्ज आपण बघायचंय बॉल कुठे कलेक्ट केलाय. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे यावेळेला. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे की विकेट किपरने बॉल यष्ट्यांच्या समोर कलेक्ट केलाय की यष्ट्यांच्या मागे, ते चेक आपल्याला करायचं आहे. फेअर डिलिव्हरी. चला सामना चालू करून घ्या अनिकेत सर. चला सामना खेळता ठेवायचा आहे. Disconnected. Outside the- आणि आता मात्र युमी साय डेफिनेटली हिट. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये रामाडवेचा खेळ इथे सागर गवडीने केलाय समाप्त. धक्का क्रमांक दुसरा अगदी लागतोय टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाला. राम आणि सागर गवडीचा वेगवान प्रचंड वेग. डीजे आणि खरं तर लाईव्ह सुद्धा आपल्याला आणखी एक वेळ पेजवर पाहायला मिळेल. अरफात एडिट्स, जो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंना त्यांच्या चांगल्या खेळीचे रील्स आपल्याला पाहायला मिळतात अरफात एडिटच्या माध्यमातून. No worries. All right, Tigers of Kolkata have won the toss and they have wiped Mangesh out of the toss and let's have it back. ड्राईव्ह चांगला केलाय विशाल. आणि खरं तर विशालवरती आज जबाबदारी असणार आहे. इथून विशालला जबाबदारीचा खेळ करावा लागेल. सिंगल डबलचा खेळ विशालच्या बॅटमधून होणं गरजेचं असणार आहे. मध्ये मध्ये एक मोठा फटका. सन्मान्य नगरसेवक नयन दादा शर्मा यांचं शुभ आगमन या ठिकाणी मैदानावरती होते. दादांचंही स्वागत आहे. चांगला कलेक्ट केला या वेळेला शुभम शेवाडे. तेवढंच चांगली फेकी सुद्धा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाले. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. या 2 धावांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो. 37 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचे 30 बॉल आणि
39 धावेंची गरज. वेळेचं बंधन आहे, कृपया सामना थोडासा लवकर लवकर खेळवायचा आहे. जर वेळ तुम्ही वाचवला नाही, वेळ आपला संपला तर मात्र तो एक खेळाडू जो आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेण्याची कोण असेल गोलंदाजी ट्रॅक वरती हे सुद्धा बघण्यासारखं आहे. या टेप बॉल ओव्हर वरती आपल्याला पाहायला मिळतील करण बेंडवाल. खरं तर आता करण आहे टेप बॉलच्या या ओव्हर मध्ये. 30 बॉल 39 धावेंची गरज आहे आणि टेप बॉल मध्ये करण बेंडवाल पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला आहे विशाल. पहिलाच बॉल वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 30 बॉल 38 धावेंची गरज. 30 मध्ये करायचे 38 धावा. पुन्हा एक वेळ करण तयार. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु मात्र तेवढा वेग एवढ्याला पाहायला मिळाला नाही त्या चेंडू मध्ये. ताकद नव्हती मात्र टायमिंग केलं विशालने आणि 2 धावा प्राप्त केल्या या बॉलवरती. मात्र चीप केलं या बॉलवरती, 2 धावा प्राप्त केल्या. गरज आहे पुढचे 29 बॉल आणि 36 धावेंची. 29 बॉल आणि करायच्या 36 धावा. 29 बॉल मध्ये 36 धावेंची गरज. फरदीन फरदीन आपको ऊपर आना है. फरदीन एक लेग बायच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. 28 बॉल आणि 35 धावेंची गरज. हो पडल्यानंतर खूप जास्त आतमध्ये आला हा बॉल. आणि या सामन्याचा आनंद घेत असताना एकलव्य संघाचे कर्णधार राजूभाऊ बर्डे आपल्याला प्रेक्षक गॅलरीत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा आताही जोडला जाईल. 26 बॉल 34 धावेंची गरज. अब 3 गुना बढ़ा. भूलिए ISPL सीजन 3. हो अतिरिक्त उसळी गती आणि बाईचा इशारा पंचांचा पाहायला मिळतो आहे. बाईच्या 4 धावा जोडल्या जातील. त्या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती
46 धावा. आई बॉल फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग आहे विशाल बर्डेच्या बॅट मधून. बॉल जातोय अगदी स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आहे तो चौकार. 4 धावेंसाठी म्हणजे की पुढचे 24 बॉल 26 धावेंची गरज आहे. चौबीस गेंदों में 26 रनों की जरूरत. काफी बेहतरीन अभी तक बल्लेबाजी करते हुए विशाल बर्डे और गणेश गायकवाड़ बीच मैदान में. और हमारे मित्र राजीव बर्डे भी इस मैच का आनंद उठाते हुए इस बार खेलना चाहते थे. अच्छी गेंद और लेग 22 का आता हुआ इशारा. अभी भी 23 गेंदों में 25 रनों की जरूरत. इस बार अच्छी गेंद अच्छा सामान देते फिर भी यहाँ पर एक रन से संतुष्ट होना पड़ेगा. दोनों ही बल्लेबाजों को धीरे धीरे जीत की तरफ अग्रसर होती हुई राजेश छत्रपति. इस बार पटकी हुई गेंद और सही नसीहत. गेंद सीधी 1 बाउंस 4 रनों के लिए. दीजिए और ये गेंद सीधी बाउंड्री लाइन की तरफ 4 रनों के लिए. बैक टू बैक यहाँ पर बाउंड्री लगाने में कामयाब गणेश गायकवाड़. इस बार अच्छी गेंद रनआउट का चांस हो सकता था और बेहतरीन बैकअप यहाँ पर अर्जुन घाटे की तरफ से और उतनी ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. दोनों ही बल्लेबाज गणेश गायकवाड़ और विशाल बर्डे की तरफ से.
इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद बाहर निकलती हुई, इसी के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या, माफ कीजिए, 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 62 रन, 2 विकेट के नुकसान में। डीजे पहिलाच बॉल, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कॅप्टनचं पाहायला मिळतंय. 17 बॉल 14 धाव्यांची गरज इथून आहे. 17 मध्ये करायच्या 14 धावा. विशाल त्यांच्या सोबतीला गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 17 बॉल 14 धाव्यांची गरज. बॅकफुटला जहाज चांगला कट केलाय, प्रॉपर टायमिंग सुद्धा आहे. स्वप्नील बॉल पर्यंत यावेळेला पोहोचू शकणार नाही आहेत. बॉल जातोय डीप बॅकवर्ड बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विशाल बर्डेच्या बॅट मधून हा चौकार. सोळा बॉल 10 धाव्यांची गरज. आणखी एक वेळ तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढला होता, परंतु मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. 15 बॉल 9 ची गरज. 15 बॉल 9 धाव्यांची गरज आहे. ऑन साइडला सिंगल धाव जोरात घेतली आहे. दुसऱ्या धावेचा एक कॉल होईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आता वेगवान पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आता गरज आहे इथून मात्र 7 धाव्यांची. पुढच्या 14 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. 14 बॉल 7 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. 14 बॉल करायच्या 7 धावा. आणि खरं तर विकेट कीपर आता इन ऍक्शन होते. बघूयात काय घडलंय नेमकं या बॉलवरती. चंदू पाटील स्टंपच्या पाठीमागे. जर संधी मिळाली तर संधी सोडत नाही चंदू पाटील. तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी मागणी केली आहे स्टंपिंगची. बघण्यासारखं आहे.
नॉट आउट. फलंदाज सेफ. नॉट आउट असणार आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. सामना सुरू ठेवा. 13 बॉल 7 धावेंची इथून गरज. शेवटचा बॉल. सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू असेल. पुढचे 12 बॉल आणि 7 धावा करायच्या आहेत. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 69 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचे 12 बॉल आणि 7 मात्र धाव्यांची गरज. बारा बॉल 7 धावेंची गरज. विशाल बर्डे स्ट्रायकिंगला. 12 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल आल्या आल्या विशाल बर्डेने पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय आणि बॉटला पाठवलंय डीप लॉंग ऑन लाईनच्या पलीकडे. हा षटकार. जिंकलाय टीम राजेश छत्रपती बुलढाणा संघाने. आजच्या दिवसातला आणखीन एक विजय त्यांच्या नावी केलाय. चांगला खेळ राहिला आजच्याही दिवसात छावा 11 संघाचा आणि तेवढाच चांगला खेळ राजेश छत्रपती बुलढाणा संघाचा पाहायला मिळतोय. नक्कीच आजच्या दिवसातले सर्व सामने संपलेत, परंतु उद्याच्या दिवसातले सामने नक्कीच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्रिशा 11 आणि तैमूर 11 या संघांमध्ये पहिला सामना सकाळचा. त्यानंतर दुसरा सामना सुवर्ण मयूर मोताळा तर त्यांच्या विरोधामध्ये ओम साई पॅथ 11 संघ. तिसरा सामना JS3 त्यांच्या विरोधामध्ये ओम साई किंग्स. चौथा सामना तैमूर 11 त्यांच्या विरोधामध्ये छावा 11 आणि 5वा सामना उद्याच्या दिवसातला शेवटचा लीग स्टेजचा सुवर्ण मयूर मोताळा त्यांच्या विरोधामध्ये राजेश छत्रपती बुलढाणा. तर आजच्या दिवसातले सर्व सामने संपलेत. आजचा दिवसही संपलात, परंतु मात्र बघूया त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अनिकेत आडवे. अनिकेत आडवे आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथून घेऊन जायचा आहे.